नमस्कार. आरआरसी नेटवर्कच्या लेटेस्ट बातमीपत्रात मी नेहा आपल्या सगळ्यांचं स्वागत करते. अशा आहेत आजच्या हेडलाईन्स. हेडलाईन्स प्रस्तुत करता आरआरसी ब्रॉडबँड. महाराष्ट्रात कुठेही मिळणार नाही इतक्या कमी दरात हाय स्पीड इंटरनेट ब्रॉडबँड कनेक्शन. अकोल्यातील ग्राहकांच्या हिताला सर्वोच्च प्राधान्य. उदंड आयुष्यासह भावाने यशस्वी होण्याचे बहिणींचे स्वप्न. रोज भांडणाऱ्या चिमुकल्या बहीण भावांचा आज स्पेशल डे. शासकीय देयके थकल्याने तरुण ठेकेदाराची आत्महत्या. शासनाने कंत्राटदारांची देयके द्यावी, अकोला कॉन्ट्रॅक्टर असोसिएशनची मागणी. भामट्यांना दिला जनतेने चांगलाच चोप. 60 रुपयात साखर तेलाचे आमिष दाखवून महिलांची फसवणूक. रक्षाबंधनाच्या दिवशीही अकोला जिल्हा परिषदेत कामकाज. पंचायत राज समितीच्या दौऱ्यामुळे प्रशासनाची धावपळ. सप्टेंबर महिन्यात बँकांना सुट्ट्यांचा मोठा फटका. देशव्यापी संप आणि सणांमुळे कामे आधीच पूर्ण करा. आता सविस्तर बातम्या. वात्सल्य, प्रेम आणि विश्वासाचा अनोखा संगम असलेला रक्षाबंधनाचा सण आज राज्यभरात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. सर्वसामान्यांच्या घरापासून ते राजकीय वर्तुळापर्यंत प्रत्येक ठिकाणी भाऊ बहिणींच्या अतूट नात्याचा गोडवा पाहायला मिळाला. सकाळपासूनच घराघरात उत्साहाचे वातावरण होते. लाडक्या भावाच्या औक्षणासाठी बहिणींनी पूजा आराधना करत ताट सजवले होते. कपाळावर टिळा लावून आणि मनगटावर रेशमी धागा बांधत बहिणींनी भावाच्या उदंड आयुष्यासाठी आणि यशासाठी प्रार्थना केली. भावांनी देखील आपल्या बहिणीच्या रक्षणाचे वचन देत तिला सुंदर भेटवस्तू दिल्या. अकोल्यासह संपूर्ण महाराष्ट्रात आज या पवित्र नात्याच्या विविध देखण्या छटा पाहायला मिळाल्या. चिमुकल्यांपासून ते ज्येष्ठांपर्यंत सर्वांच्या चेहऱ्यावर आनंदाचे उधाण आले होते. गोडधोड पदार्थ आणि एकमेकांवरील प्रेमाने रक्षाबंधनाचा हा दिवस अधिकच गोड आणि आठवणीचा बनवला. शासकीय कामांची देयके वेळेत न मिळाल्याने आर्थिक संकटातून तरुण ठेकेदाराने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणी अकोला जिल्हा कॉन्ट्रॅक्टर असोसिएशनने आक्रमक भूमिका घेत प्रलंबित बिलांची मागणी केली आहे. शासकीय विकास कामांची कोट्यवधी रुपयांची देयके दीर्घकाळापासून प्रलंबित राहिल्याने गजानन देवकते या तरुण ठेकेदाराने आत्महत्या केली. या घटनेमुळे संतप्त झालेल्या अकोला जिल्हा कॉन्ट्रॅक्टर अँड इंजिनियर्स असोसिएशनने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले. गेल्या 2-3 वर्षापासून निधी नसल्याने कंत्राटदारांनी बँकांचे कर्ज आणि उधारीवर कामे पूर्ण केली. मात्र बिलांचे पैसे न मिळाल्याने ठेकेदारांची बँक खाती NPA होण्याच्या मार्गावर असून ते तीव्र मानसिक तणावाखाली आहेत. या पार्श्वभूमीवर स्वर्गीय देवकते यांच्या प्रलंबित देयकांची रक्कम आणि त्यांच्या कुटुंबाला तातडीने आर्थिक मदत देण्याची मागणी असोसिएशनने केली आहे. तसेच राज्यातील हजारो कंत्राटदारांचे रखडलेले सर्व थकीत निधी त्वरित वितरित करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी द्यावेत, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली. शासकीय विकास कामांची बिले दीर्घकाळापासून प्रलंबित राहिल्याने आर्थिक संकटात सापडलेल्या गजानन देवकते या तरुण ठेकेदाराने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली. हे निवेदन देताना अकोला जिल्हा कॉन्ट्रॅक्टर अँड इंजिनियर्स असोसिएशनचे अध्यक्ष प्रदीप उर्फ बंडूभाऊ देशमुख, उपाध्यक्ष राजेश घुले, कार्याध्यक्ष अनंता राजणकर, सरचिटणीस HS ठाकूर, कोषाध्यक्ष तुषार उजवणे यांच्यासह असोसिएशनचे इतर पदाधिकारी व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. तुम्हाला कोणी फसवले तर तुम्ही काय कराल? या प्रश्नाचे उत्तर ही बातमी पाहिल्यावर तुम्हाला मिळेल. महागाईच्या काळात अवघ्या 60 रुपयांवर साखर आणि तेल देण्याचे आमिष दाखवून महिलांची फसवणूक करणाऱ्या भामट्यांना नागरिकांनी चांगलाच चोप दिला. कागदपत्रांचा गैरवापर रोखण्यासाठी नागरिकांनी ते अर्ज जाळून खाक केले. सणासुदीच्या काळात स्वस्त धान्यांचे आमिष दाखवून ट्रू रियालिटी चेंज लाईफ फाउंडेशन तर्फे हरिहरपेठ भागात महिलांकडून 60 रुपये आणि कागदपत्रे गोळा केली जात होती. साहित्यांच्या आशेने शेकडो महिलांनी गर्दी करत अर्ज भरून दिले. मात्र संस्थान चालकांकडे कोणतीही शासकीय परवानगी नसल्याचे उघडकीस येताच स्थानिक नागरिक संतप्त झाले.
संतप्त जमावाने कंपनी कर्मचाऱ्यांची धुलाई करत पोलिसांच्या स्वाधीन केले. गोळा केलेल्या कागदपत्रांचा भविष्यात गैरवापर होऊ नये म्हणून नागरिकांनी घटनास्थळीच कागदपत्रांची होळी पेटवली. अशा भामट्यांना भूलथापांना बळी न पडता आपली कागदपत्रे अनोळखी व्यक्तींना देऊ नयेत असे आवाहन स्थानिकांनी केले आहे. दरम्यान या धुलाई कार्यक्रमानंतर मात्र संबंधितांनी काढता पाय घेतला होता. क्रमांक 17 हरिपेठमध्ये भागामध्ये एक संस्था आहे टू रियालिटी चेंज लाईफ फाउंडेशन. या संस्थेमार्फत लोकांना बायांना म्हटलं गेलं की तुम्ही आमच्या इथं फॉर्म भरून द्या, तुम्ही आमच्यापाशी फॉर्म भरून द्या, आम्ही तुम्हाला 2 किलो साखर, अर्धा किलो तेल देऊ. त्यासाठी डॉक्युमेंट का मागवला? आधार कार्ड आणि राशन कार्डाची झेरॉक्स आणि 2 फोटो. 60 रुपये पण मागून आला. जर समजा हे गव्हर्नमेंटच्या जर नियमाप्रमाणे असतं तर गव्हर्नमेंटने कंटो कशासाठी खोलले? त्या कंटोरात त्या योजनेचा लाभ भेटत असे. हा माणूस आपल्या कागदांचं काय करत आहे? याला कोणा परमिशन दिली? कलेक्टरची परमिशन आहे का, किंवा तहसीलदाराची परमिशन आहे का, किंवा गव्हर्नमेंटचा GR आहे का? आमच्या तो गरीब जनतेला तो त्यांच्या गरिबीचा फायदा घेऊन त्या लोकांची फसवणूक करून राहिला. तर आज आमच्या निदर्शनात आलं तर आम्ही इथं येऊन त्याला विचारपूस केली. तो म्हणते माझ्यापाशी कुठलीही परमिशन नाही, कुठलंच डॉक्युमेंटचा GR नाही. तर अशा संबंधित व्यक्तीला माझी नागरिकांना विनंती आहे की तुम्ही अशा लोकांच्या भाषेत पडू नका आणि आपल्या कागदांचा दुरुपयोग करू देऊ नका. माझी सर्वांसमोर हे जे आपण डॉक्युमेंट दिले ते आपण आता त्याला जाळू. आपल्या डॉक्युमेंटचा कोणी दुरुपयोग करणार नाही या गोष्टी आपण काळजी घेऊ. महाराष्ट्र विधिमंडळाच्या पंचायत राज समितीच्या अकोला दौऱ्याची तयारी सुरू आहे. जिल्हा परिषदेत प्रशासनाची चांगलीच धावपळ उडाल्याचे चित्र पाहायला मिळाले. आज नारळी पौर्णिमा अर्थात रक्षाबंधनाचा सण असतानाही जिल्हा परिषदेतील विविध विभागांमध्ये अधिकारी कर्मचाऱ्यांची उपस्थिती दिसून आली. समितीच्या पाहणीच्या पार्श्वभूमीवर महत्त्वाची कागदपत्रे, अहवाल आणि विभागनिहाय माहितीची जमवाजमव सुरू असल्याचे चित्र आहे. जिल्हा परिषदेतील पंचायत राज, आरोग्य, सामान्य प्रशासन, बांधकाम, कृषी, शिक्षण यासह इतर विभागांमध्येही हालचाली सुरू होत्या. काही कार्यालये बाहेरून बंद असल्याचे दिसत असले तरी आतील कामकाज मात्र सुरू असल्याचे चित्र होते. विविध फायली, कागदपत्रे आणि अहवालांची जुळवाजुळव करण्यासाठी अधिकारी कर्मचारी व्यस्त असल्याचे दिसून आले. पंचायत राज समितीच्या दौऱ्यात जिल्हा परिषद, पंचायत समित्या, प्राथमिक आरोग्य केंद्रे, जिल्हा परिषद शाळा तसेच पंचायत समितींच्या कामकाजाचा आढावा घेतला जाणार आहे. लेखापरीक्षणातील मुद्दे, विकास कामे, विविध योजनांची अंमलबजावणी आणि निधीच्या वापराबाबत संबंधित अधिकाऱ्यांकडून माहिती घेतली जाणार असल्याने प्रशासनाकडून तयारीला वेग आला आहे. दरम्यान सणाच्या दिवशीही जिल्हा परिषदेत सुरू असलेली ही लगबग नेमकी समितीच्या पाहणीसाठी कागदपत्रांची पूर्तता करण्यापुरती आहे की नियमित प्रशासकीय कामकाजाचा भाग आहे, याबाबतची चर्चा सुरू झाली आहे. पंचायत राज समितीबरोबर कोणते प्रश्न उपस्थित होतात आणि जिल्हा परिषदेच्या कोणत्या विभागांच्या कामकाजावर समितीचे लक्ष केंद्रित होते याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. समितीच्या दौऱ्यापूर्वी जिल्हा परिषद प्रशासनाकडून सुरू असलेल्या या तयारीमुळे सुट्टीच्या दिवशीही कार्यालय सुरू ठेवण्याची वेळ का आली असा प्रश्नही उपस्थित होत आहे. लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांना पैसे पुन्हा सुरू करण्याचे आमिष दाखवून फसवणूक केली जात असल्याचा प्रकार समोर आला आहे. महिलांनी अशा कोणत्याही अफवांना बळी पडू नये असे आवाहन महिला व बालविकास विभागाने केले आहे. लाडकी बहीण योजनेचे बंद झालेले पैसे पुन्हा सुरू करून देण्याचे आमिष दाखवत काही जणांकडून महिलांची दिशाभूल केली जात आहे. महा-ID कार्ड काढल्यास पैसे सुरू होतील, EKYC पूर्ण होईल किंवा आपले सरकार पोर्टलवर तक्रार केल्यास लाभ मिळेल अशा खोट्या अफवा पसरवून फसवणुकीचा प्रयत्न सुरू आहे. या पार्श्वभूमीवर महिला व बालविकास विभागाने महिलांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. महिलांनी अशा भूलथापांना अजिबात बळी पडू नये. कोणत्याही अनोळखी व्यक्तीस पैसे, बँक खात्याची माहिती, OTP किंवा इतर गोपनीय माहिती शेअर करू नये. योजनेबाबत काही अडचण असल्यास केवळ अधिकृत सरकारी यंत्रणेशी संपर्क साधावा आणि खातरजमा केल्याशिवाय कोणत्याही माहितींवर विश्वास ठेवू नये असे आवाहन प्रशासनाने केले आहे. सण उत्सवाच्या काळातही कर्तव्यावर तैनात असलेल्या महिला वाहतूक पोलिसांनी शहरात अनोखे रक्षाबंधन साजरे केले. हेल्मेट परिधान करणाऱ्या नागरिकांचे औक्षमन करत त्यांनी ऑटो चालक आणि युवकांना राखी बांधून सुरक्षिततेचा संदेश दिला. कर्तव्याची बांधिलकी जपतानाच महिला वाहतूक पोलिसांनी शहरात रक्षाबंधनाचा सण अत्यंत संवेदनशीलतेने साजरा केला.
घरापासून दूर राहून नागरिकांच्या रक्षणासाठी तैनात असलेल्या या महिला पोलिसांनी रस्त्यावरून जाणाऱ्या ऑटो चालक आणि युवकांच्या मनगटावर प्रेमाची राखी बांधली। ज्या चालकांनी हेल्मेट घातले नव्हते त्यांना वाहतुकीच्या नियमांचे पालन करण्याचे आणि स्वतःच्या सुरक्षेची काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले। वाहतुकीचे नियम पाळा, हीच आमच्यासाठी सर्वात मोठी ओवाळणी ठरेल, असा भावनिक संदेशही त्यांनी दिला। खाकी वर्दीतील या बहिणींच्या अनोख्या पुढाकाराचे आणि प्रेमाचे शहरात सर्वत्र कौतुक होत असून नागरिकांकडून या उपक्रमाला उदंड प्रतिसाद मिळाला। गुरुवारी हिवरखेड नगर परिषदेच्या मासिक सभेत व्हिडिओ शूटिंगवरून सुरू झालेला वाद थेट रस्त्यावर आला। पोलीस आणि होमगार्डच्या उपस्थितीत सत्ताधारी भाजप आणि शिंदे सेनेच्या पदाधिकाऱ्यांमध्ये तुफान हाणामारी झाली। या घटनेचे पडसाद संपूर्ण गावात पडले, मात्र आज सर्वत्र शांतता होती। सभेत परवानगी न घेता व्हिडिओ शूटिंग केल्याच्या कारणावरून ही मारहाण झाली। या राड्यात शिंदे सेनेचे नगरसेवक ऋषिकेश पंचबुद्धे आणि गटनेते रवी घुंगड यांच्यासह भाजपचे बांधकाम सभापती अजित खान जखमी झाले। तसेच विशाल कुलट यांच्यावर धारदार शस्त्राने हल्ला करण्यात आला। पोलिसांच्या आणि प्रभारी मुख्याधिकाऱ्यांच्या समोर हा सर्व प्रकार घडला, मात्र पोलिसांना हिंसाचार रोखण्यात यश आले नाही। नगराध्यक्ष सुलभा दुतोंडे यांनी आपल्याला बाहेरच्या मारहाणीची माहिती नसल्याचे म्हटले। मासिक सभा चालू होती। मासिक सभा चालू असताना गाडगे साहेब विषय मांडत होते। त्यामध्ये रवी घुंगड हा मध्ये मध्ये बोलत होता आणि ऋषी पंचबुद्धेने मोबाईल काढून तो त्या व्हिडिओ काढत होता। मी त्यांना विचारलं की CCTV कॅमेरे असताना तू व्हिडिओ का काढून राहिला, तर त्यानं ते कानावर न घेता तो परत व्हिडिओ बाहेरकडे आमच्या महिला 12 यांच्याकडे व्हिडिओ फिरत होता। त्यामुळे थोडी आराडा झाला। त्यानंतर मीटिंगचे कामकाज थोडे थांबले होते आणि आराडा शांत झाल्यावर आम्ही मीटिंग परत चालू झाली आणि बाहेर काय झालेले हे काही मला माहीत नव्हतं। तर मुख्याधिकाऱ्यांनी सभा शांततेत पार पडल्याचा दावा केला। मात्र लोकप्रतिनिधींनी थेट रस्त्यावर केलेल्या या राड्यामुळे हिवरखेडमधील नागरिक संताप व्यक्त करत असून या घटनेचे नेमके कारण काय, असा सवाल उपस्थित केला जात आहे। आपल्या हिवरखेड नगर परिषदला आज मासिक सभा होती। त्या मासिक सभाकरिता आम्ही सर्व नगरसेवक, आम्ही शिवसेनेचे शिंदे गटाचे आम्ही मासिक सभा करण्याकरता गेलो होतो। इथं या नगर परिषदला BJPची जी आहे एका आधी सत्ता आहे, त्यांचे 11 नगरसेवक आहेत, नगराध्यक्ष आहे। आणि अशा याच्यात आपण जो शहरातील जे जनतेचे नागरिकांचे जे प्रश्न आहेत याविषयी बोलत असताना किंवा सभेची साधारण जे नोटीस मिळाली त्याची जे टिप्पणी जोडली होती या विषयावरून आपण CO साहेबांसोबत चर्चा करणार होतो आणि त्या चर्चेचा आपण तिथं व्हिडिओ शूटिंग काढणार होतो किंवा तुम्ही सभेच्या नोटीससोबत तुम्ही टिप्पणी का जोडली नाही हा विषय सुरू असताना तुम्ही सभेमध्ये चित्रीकरण का करताय अशा विषयावर, म्हणजे या विषयावरून जे सत्ताधारी काय आहे ते लोक जे 4-5-10 लोक जे आहेत त्यांचे सत्ताधारी नगरसेवक असतील किंवा त्यांचे जे बोलावलेले गावगुंड असतील यांनी येऊन अचानक जे आपले माझ्यासोबतचे नगरसेवक ऋषिकेशजी पंचबुद्धे असतील, मी असतील, आमच्यावर मारहाण केली। दंडे घेऊन आले, रॉड घेऊन आले, जीवानं मारलं। माझ्या ऋषिकेशचं ते आमचे जे नगरसेवक आहे त्याचं डोकं फुटलं। असो काही हरकत नाही। नवरात्र उत्सवाच्या पार्श्वभूमीवर अकोलेकरांसाठी आनंदाची बातमी आहे। रीट गरबारास 2026च्या वतीने अकोल्यात एका महिन्याचा भव्य मेगा गरबा वर्कशॉपचे आयोजन करण्यात आले आहे। जाणून घेऊया याबद्दल सविस्तर वृत्त। नवरात्र उत्सवाच्या पार्श्वभूमीवर अकोलेकरांसाठी उत्साहवर्धक बातमी समोर आली आहे। रीट गरबारास 2026च्या वतीने 31 ऑगस्ट ते 1 ऑक्टोबर या कालावधीत 1 महिन्याच्या भव्य मेघा गरबा वर्कशॉपचे आयोजन करण्यात आले आहे। या वर्कशॉपचे सर्वात मोठे आकर्षण म्हणजे इंटरनेट सेन्सेशन आणि गुजरातचे दांडिया किंग म्हणून ख्याती असलेले वनभा झाला हे स्वतः या वर्कशॉपमध्ये 7 दिवस सहभागी होऊन विद्यार्थ्यांना गरबा रासचे विशेष प्रशिक्षण देणार आहेत। नृत्यप्रेमींसाठी आपली कला अधिक सुधारण्याची ही एक उत्तम संधी आहे। हे वर्कशॉप गोरक्षनाथ रोड, सहकार नगर, टेस्ट ऑफ साऊथ समोर लेन्सकार्टच्या वर अकोला या ठिकाणी आयोजित करण्यात आले आहे। गरबा आणि दांडियाच्या पारंपरिक व आधुनिक स्टेप्स शिकू इच्छिणाऱ्या नागरिकांनी या सुवर्ण संधीचा लाभ घ्यावा आणि अधिक माहितीसाठी 97 70 48 48 07 किंवा 77 22 089 45 2 या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे।
रक्षाबंधन सणाच्या पार्श्वभूमीवर अमरावतीत एक महत्वाकांक्षी कौटुंबिक व राजकीय स्नेह पाहायला मिळाला. शिक्षक नेत्या डॉक्टर संगीता शिंदे यांनी आज खासदार डॉक्टर अनिल बोंडे यांना राखी बांधून रक्षाबंधन साजरे केले. यावेळी बोलताना खासदार अनिल बोंडे यांनी संगीता शिंदे या शिक्षकांच्या प्रश्नांसाठी अहोरात्र धडपडत आहेत असे सांगत आपल्या या बहिणीला शिक्षक आमदार होण्याचा आशीर्वाद दिला. तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे मोठे भाऊ म्हणून शिक्षकांचे प्रश्न समजून घेतात आणि नेहमी मदत करतात अशी भावना डॉक्टर संगीता शिंदे यांनी व्यक्त केली. माझी लहान बहीण आहे संगीता आणि आज रक्षाबंधनाच्या दिवशी नेहमीप्रमाणे ती राखी बांधायसाठी आली. तिला भरभरून आशीर्वाद दिले. ती शिक्षकांची सेवा अहोरात्रपणे करते. वडीलही आमचे शिक्षक होते. त्यांची सेवा, त्यांचा वसा तिने हातात घेतला आणि शिक्षकांचं प्रतिनिधित्व करण्याची तिने इच्छा वारंवार प्रदर्शित केलेली आहे. म्हणून मी तिला शुभेच्छाही दिला, आशीर्वादही दिले. पण आज सगळ्या महाराष्ट्रातल्या बहिणीसुद्धा देवाभाऊंना राखी बांधतात आहे आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस सगळ्या महिलांमध्ये, विशेषतः ज्या गरीब महिला आहेत, शेतमजूर आहे, घर कामगार आहे, त्यांच्या मोठ्या अपेक्षा माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून आहे आणि त्यामुळं ते आपल्या लाडक्या देवाभाऊला निश्चितपणे आज राखी बांधून आशीर्वाद घेतात आहे आणि मुख्यमंत्र्यांनी सातत्याने आपला शब्द पाळलेला आहे आणि त्या बहिणींना, लाडक्या बहिणींना त्यांचा जे भेट आहे ती दर महिन्याला रेग्युलर पाठवल्या जाते आणि म्हणून देवाभाऊलासुद्धा रक्षाबंधनाच्या माझ्यातर्फे मनपूर्वक शुभकामना. दरवर्षीप्रमाणे माझे मोठे बंधू डॉक्टर अनिल बोंडे यांना मी राखी बांधली, आशीर्वाद घेतला. आशीर्वाद म्हणजे अनेक वर्षापासून शिक्षकांचे प्रश्न, जिव्हाळ्याचे प्रश्न मी मांडत असते आणि त्यामुळे हे शासन दरबारी मांडले गेले पाहिजे यासाठी आपल्या महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब खरोखर आमच्या भगिनींना समजून घेतात आणि त्यामुळे अनेक समस्या त्यांनी सोडवलेल्या आहे. शिक्षकांच्या समस्या सोडवलेल्या आहे. विनाअनुदानित शिक्षकांना अनुदान देणे, इतर कोणते मेडिक्लेम असो, ही कामं सगळे देवेंद्रजींनी केलेले आहे. विशेष म्हणजे मुलींसाठी उच्च शिक्षण हे मोफत केलेलं आहे. त्यामुळे देवेंद्रजी फडणवीस साहेबांनासुद्धा मी रक्षाबंधनाच्या शुभेच्छा देते आणि एक उत्तम काम महाराष्ट्रामध्ये शिक्षण क्षेत्रात झालं पाहिजे असा आशीर्वाद नेहमी माझे बंधू मला देतच असतात. रक्षाबंधन निमित्त अमरावती जिल्ह्यातील महिलांसाठी राज्य सरकारने 25 नवीन मा जिजाऊ एसटी बस उपलब्ध करून दिल्या आहेत. आमदार रवी राणा यांनी स्वतः बस चालवून या सेवेचा उत्साहात शुभारंभ केला. रक्षाबंधनाच्या पावन पर्वावर अमरावती जिल्ह्यातील महिला भगिनींना राज्य सरकारकडून प्रवासाची विशेष भेट मिळाली आहे. बडनेरा बस डेपो येथे आमदार रवी राणा यांच्या हस्ते 5 नवीन एसटी बसेसचे लोकार्पण करण्यात आले. यावेळी आमदार राणा यांनी स्वतः बस चालवून बसेसचे उद्घाटन केले. जिल्ह्याला मिळालेल्या 25 मा जिजाऊ बसेसमुळे ग्रामीण भागातील महिला, विद्यार्थी आणि प्रवाशांचा प्रवास आता सुरक्षित आणि सुखकर होणार आहे. रक्षाबंधनाची ही अनोखी भेट दिल्याबद्दल आमदार रवी राणा यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज्य शासनाचे विशेष आभार मानले. या लोकार्पण सोहळ्याला बडनेरा परिसरातील स्थानिक लोकप्रतिनिधी, महिला आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्वप्रथम मा जिजाऊला मी वंदन करतो. महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री आदरणीय सन्माननीय देवेंद्र फडणवीस साहेब, अमरावती जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखरजी बावनकुळेजी, त्याचप्रमाणे महाराष्ट्राचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक, या सगळ्यांच्या सहकार्याने अमरावती जिल्ह्यामध्ये 25 बसेस मा जिजाऊच्या नावाने या ठिकाणी मिळालेला आहे. मा जिजाऊच्या नावाने हा प्रवास खऱ्या अर्थानं संपूर्ण आजूबाजूच्या जिल्ह्यामध्ये या ठिकाणी सुरू झालेला आहे आणि आज रक्षाबंधनच्या शुभ अवसरावर, रक्षाबंधनच्या निमित्त आमच्या सगळ्या लाडक्या बहिणींना
लाडके मुख्यमंत्री देवाभाऊ यांच्या माध्यमातून आणि बंडेरा मतदारसंघाचा एक लोकप्रतिनिधी म्हणून, या जिल्ह्याचा सेवक म्हणून, सगळ्या बहिणींचा भाऊ म्हणून सगळ्या बहिणींना एक राखीनिमित्त भेट की मा जिजाऊच्या नावाने या बसेस बंडेरा डेपोवरनं आपण सुरू करताय आणि बंडेरा डेपोवरनं या बसेसचं उद्घाटन अमरावतीचे DC आहे, अनेक आपले परिवहन विभागाचे अधिकारी आहे, स्वतः प्रताप सरनाईक यांनीसुद्धा शुभेच्छा दिलेल्या आहे, अमरावतीचे पालकमंत्री बावनकुळे साहेबांनी सुद्धा शुभेच्छा दिलेल्या आहे आणि या बसेस राखी रक्षाबंधनच्या निमित्त या आपण सगळ्या बहिणींना समर्पित करतो. सगळ्या बहिणींना समर्पित करून या बहिणींचा प्रवास नेहमी सुखाचा झाला पाहिजे. प्रत्येक बहिणीच्या पाठीशी भाऊ खंबीरपणे उभा राहिला पाहिजे आणि महिलांची सुरक्षा हे सगळ्यांनी प्रत्येकाने आपलं कर्तव्य म्हणून हे पार पाडलं पाहिजे. म्हणून या राखी रक्षाबंधन निमित्त मा जिजाऊंच्या आशीर्वादाने या बसेसचं लोकार्पण या ठिकाणी केलेलं आहे. वाशिमच्या मोहोजा गावात शेतात जाण्यासाठी रस्ताच नसल्याने शेतकऱ्यांवर 40,000 रुपये खर्च करून बोट खरेदी करण्याची वेळ आली आहे. जीवावर उदार होऊन धरण पार करणाऱ्या या शेतकऱ्यांकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. शासनाकडून मुख्यमंत्री बळीराजा शेत पानंद रस्ता योजना राबवली जात असली तरी वाशिम जिल्ह्यात ती कागदावरच दिसत आहे. मोहोजा येथील शेतकऱ्यांना शेतात जाण्यासाठी रस्ताच उपलब्ध नाही आणि असलेला पर्यायी मार्ग अडवण्यात आला आहे. शेती बंद पडल्यास उपासमार होईल या भीतीने शेतकऱ्यांनी पैसे एकत्र करून बोट खरेदी केली. आता तुडुंब भरलेले धरण या बोटीवर पार करत शेतकरी शेत गाठत आहेत. वारंवार विनंती करूनही प्रशासन याकडे लक्ष देत नाही. उद्या बोटीचा अपघात होऊन कोणतीही जीवितहानी झाल्यास जबाबदार कोण असा संतप्त सवाल उपस्थित होत आहे. प्रशासनाने या शेतकऱ्यांना तातडीने शेतरस्ता उपलब्ध करून द्यावा अशी मागणी केली जात आहे. वाशिम तालुक्यातील मोजा या गावात शेतकरी शेतात जाण्यासाठी पर्यायी मार्ग नसल्याने त्यांना या बोटातून धोकादायक प्रवास करावा लागत आहे. आपल्यासोबत काही शेतकरी आपण त्यांच्याशी बातचीत करणार. दादा, काय म्हणाल तुम्ही शेतात जाण्यासाठी करत आहात? कारण आम्हाला रस्ता नसल्यामुळं पहिला जो रस्ता होता आमचा तो सावरगाव जिरे धरणात गेला आहे आणि आता नवीन रस्ता सावरगाव रोड झाला आहे तो आमच्या शेताच्या वरून दुसऱ्याचं एक वावर आहे त्याच्यातून की जोपर्यंत धरण झालं तेव्हापासून आम्ही जाणं येणं करत होतो. पण आता तो बी माणूस म्हणते की आमच्या इथून जायचं नाही, तुम्ही रस्ता कुठं आहे ते बघा. तर त्याने ते तसं म्हटल्यानंतर आम्ही प्रशासनाकडे मागणी केली, बा आम्हाला रस्ता द्या. तर प्रशासनाकडे जवळपास 12 महिने झाले आम्ही तारखी करायला लागलो, हे करायला लागलो, सगळं झालं. आता त्या माणसाच्या तो माणूस म्हणते आता पायी पण तुम्ही जायचं नाही, जेव्हा तुमचा शासनाचा निकाल लागन तो आज माझ्यावरतून जायचं, तोपर्यंत माझ्यावरतून जायचं नाही. तर म्हणलं ठीक आहे बा. मग आता भानगडी झाल्या एकदा दोनदा सगळं रिपोर्ट झाले आमचं, सगळं झालं. आता शेवटी नाही विलाजामुळं आम्हाला 50,000 रुपयाची बोट आणायचं काम पडलं आणि याच्यातून जीव धोक्यात घालून आम्हाला जाणं येणं करावं लागलं. प्रशासन काय आमच्याकडे लक्ष देत नाही. आम्ही वारंवार विनंती केली प्रशासनाला, तुम्ही या एकदा बघा, आम्हाला तिन्ही साईडले पाणी आहे आणि एका साईडलेच एका माणसाचं जवळपास वावर आहे सगळं. तर त्याच वावरातून दुसरा मार्ग नाही आम्हाला कुणी जाण्यासाठी. आता प्रशासनाकडे तुमची नेमकी मागणी काय आहे? आमची नेमकी मागणी म्हणजे एवढीच की आम्हाला प्रशासनानं कुणीकडून कोण्या साईडले पण फक्त रस्ता द्यावा, फक्त एवढीच मागणी आमची, लवकरात लवकर द्या. नक्कीच अत्यंत धोकादायक शेतकऱ्यांना प्रवास शेतात जाण्यासाठी करावा लागत आहे. मात्र आता तरी प्रशासन याची दखल घेऊन या शेतकऱ्यांना पर्यायी रस्ता देणार का याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. RRC न्यूजसाठी नाझीर शेख, वाशिम. सप्टेंबर महिन्यात बँकेशी संबंधित महत्त्वाची कामे असल्यास ती आधीच उरकून घ्या. कर्मचाऱ्यांचा देशव्यापी संप आणि सण उत्सवाच्या सुट्ट्यांमुळे या महिन्यात बँका अनेक दिवस बंद राहणार आहेत. जाणून घेऊया सविस्तर वृत्त. सप्टेंबर महिन्यात बँकेच्या कामांसाठी बाहेर पडण्यापूर्वी सुट्ट्यांचे वेळापत्रक पाहणे अत्यंत गरजेचे ठरणार आहे. बँक कर्मचाऱ्यांच्या संघटनेने विविध मागण्यांसाठी देशव्यापी संपाची घोषणा केली आहे. यामध्ये 11 सप्टेंबरला 1 दिवसाचा तर 28, 29 आणि 30 सप्टेंबरला सलग 3 दिवसांचा संप होणार आहे. 5 दिवसांचा बँकिंग आठवडा लागू करणे आणि परफॉर्मन्स क्लिक इन्सेंटिव्हच्या नियमांबाबत कर्मचाऱ्यांच्या मुख्य मागण्या आहेत. या संपाशिवाय 4 सप्टेंबरला श्रीकृष्ण जन्माष्टमी आणि 14 सप्टेंबरला गणेश चतुर्थीनिमित्त स्थानिक नियमानुसार बँकांना सुट्टी असेल. तसेच 6, 13, 20 आणि 27 सप्टेंबरच्या रविवारी आणि 12 व 26 सप्टेंबरच्या दुसऱ्या 4थ्या शनिवारी नियमित सुट्ट्या असणार आहेत.
त्यामुळे सप्टेंबर महिन्यात नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी आपली आर्थिक कामे आधीच नियोजित करणे फायदेशीर ठरेल. पुन्हा एक नजर टाकूया आजच्या प्रमुख घडामोडींवर. हेडलाईन्स प्रस्तुत करता RRC ब्रॉडबँड. महाराष्ट्रात कुठेही मिळणार नाही इतक्या कमी दरात हायस्पीड इंटरनेट ब्रॉडबँड कनेक्शन. अकोल्यातील ग्राहकांच्या हिताला सर्वोच्च प्राधान्य. उदंड आयुष्यासह भावाने यशस्वी होण्याचे बहिणींचे स्वप्न. रोज भांडणाऱ्या चिमुकल्या बहीण भावांचा आज स्पेशल डे. शासकीय देयके थकल्याने तरुण ठेकेदाराची आत्महत्या. शासनाने कंत्राटदारांची देयके द्यावी, अकोला कॉन्ट्रॅक्टर असोसिएशनची मागणी. भामट्यांना दिला जनतेने चांगलाच चोप. 60 रुपयात साखर तेलाचे आमिष दाखवून महिलांची फसवणूक. रक्षाबंधनाच्या दिवशीही अकोला जिल्हा परिषदेत कामकाज. पंचायत राज समितीच्या दौऱ्यामुळे प्रशासनाची धावपळ. सप्टेंबर महिन्यात बँकांना सुट्ट्यांचा मोठा फटका. देशव्यापी संप आणि सणांमुळे कामे आधीच पूर्ण करा. बातम्यांसाठी तुम्ही पाहत रहा RRC न्यूज. तुमच्या मोबाईलवर नोटिफिकेशन मिळवण्यासाठी सबस्क्राईब करा RRCचे हे यूट्यूब चॅनल. ट्रेंडिंग आणि लेटेस्ट बातम्यांसाठी RRCच्या इंस्टाग्राम पेजला फॉलो करा, लाईक करा आणि फॉरवर्ड करा RRC न्यूज अकोलाचे हे न्यूज बुलेटिन. पुन्हा भेटूया लेटेस्ट बातम्यांसह नवीन बातमीपत्रात. तोवर नमस्कार.